जिथे आनंदाचा सोहळा रंगणार होता तिथेच आता स्मशान शांतता पसरली आहे. सोलापूरमधील स्वागत नगर परिसरात एका स्वागत कमानीने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतलाय. झेंडा लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या 24 वर्षीय केतन रमेश पाटोळे या तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण भारतनगर आणि कुमटा नाका परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार यशवंत सोसायटी स्वागत नगर येथे गुरुवारी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी तिथे भव्य मंडप आणि स्वागत कमान उभारण्यात आलेली होती. बुधवारी सायंकाळी केतन पाटोळे हा उत्साहाने या स्वागत कमानीवर झेंडा लावण्यासाठी चढला होता. झेंडा लावत असताना त्या झेंड्याला जोडलेला स्टीलचा पाईप जवळूनच जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. हा स्पर्श इतका भयानक होता की केतनला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो थेट 20 फूट उंचीवरून जमिनीवर कोसळला. हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहणाऱ्या त्याच्या मित्रांच्या मात्र काळजाचा ठोका चुकलेला होता. या घटनेनंतर मित्र उमेश पाटोळे यांनी कसलाही विलंब न लावता केतनला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवलं. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केलं. केतन हा स्वभावाने अत्यंत कष्टाळू आणि मदतीला तत्पर असणारा तरुण होता. घरातील करता मुलगा डोळ्या देखत गेल्यामुळे त्याच्या आईवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय. रुग्णालय परिसरात जमलेली मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू या घटनेची भीषणता स्पष्ट करत होते. एका छोट्याशा चुकीने एका तरुणाचा जीव गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये.